मित्रांनो, 1980चा तो काळ होता जेव्हा लोकांकडे पैसे कमी होते, पण आयुष्यात आनंद आणि समाधान मात्र खूप जास्त होतं. साधनं कमी होती, पण त्यातून मार्ग काढण्याची कला प्रत्येकाला अवगत होती. त्या काळात ना मोबाईल फोन होता, ना इंटरनेट. मनोरंजनासाठी फक्त टीव्ही आणि रेडिओ हीच प्रमुख साधनं होती. या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला थेट 1980च्या त्या काळात घेऊन जाणार आहोत. हा काळ आठवल्यानंतर तुम्हीही नक्की म्हणाल, काय दिवस होते ते. मित्रांनो, आजकालचे सलून तर काही असे दिसतात, पण 1980च्या दशकातील सलून अगदी वेगळे असायचे. ना पंखे, ना इतक्या प्रकारच्या क्रीम्स आणि सौंदर्य प्रसाधनांची रेलचेल. लाईफबॉय साबण आजही दुकानांमध्ये पाहायला मिळतो, पण आपण लहानपणी वापरत असलेल्या त्या लाईफबॉय साबणाचा खास वास आता कुठेच जाणवत नाही. त्या काळात लोकांकडे पैसे खूप कमी असायचे, त्यामुळे मुलांना महागड्या गाड्या घेऊन देणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही अशा गाड्या स्वतःच बनवायचो. त्या बनवण्यासाठी काही लाकडाच्या काठ्या आणि खराब झालेल्या चपलांचा वापर केला जायचा. मित्रांनो, ही होती आमच्या लहानपणीच्या दिवाळीतील सर्वात मोठी मजा. आजच्या दिवाळीत हे पाहायलाही मिळत नाही, पण आमच्या काळात याची खूपच क्रेज होती. हे घेण्यासाठी आम्ही घरच्यांकडे हट्ट करायचो. आजच्या मुलांनी कदाचित असं टूथ पावडर पाहिलंही नसेल, कारण आता टूथपेस्टचा जमाना आहे. पण 1980च्या काळात अनेक घरांमध्ये टूथ पावडर वापरली जायची. डाबर लाल दंतमंजन तर जवळजवळ प्रत्येक घरात पाहायला मिळायचं. त्याचा रंग लाल असायचा आणि वापरल्यानंतर ब्रश आणि बोटही लाल व्हायची. मित्रांनो, घरात कार्यक्रम किंवा पार्टी असली की अशा लाल टीनचा वापर केला जायचा. तिची रोषणाई खूप चांगली असायची, पण तिचं मेंटल अनेकदा फुटायचं. आज कदाचित अशी घिरणी पाहायला मिळणार नाही, पण आमच्या लहानपणी प्रत्येक मेळ्यात ती हमखास दिसायची. आम्ही ती मेळ्यातून विकत आणायचो. मात्र तिचं आयुष्य फक्त 1-2 दिवसाचं असायचं आणि नंतर ती खराब व्हायची. आणि ही गाडी पाहिल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर कोण येतं? मला खात्री आहे, जर तुम्ही ही गाडी चालवली असेल तर तुम्हाला तुमचे मित्र नक्की आठवतील. आम्ही मित्रांसोबत मिळून ही गाडी तासनतास चालवायचो. मित्रांनो, तुम्ही कधी हा छरेवाला गेम खेळला आहे का? यामध्ये सर्व छरे एका गोलमध्ये टाकायचे असायचे. कधी हे काम अगदी सहज व्हायचं, तर कधी ते करण्यासाठी खूप वेळ लागायचा. आणि कोणाला आठवते का अशी चक्री? कोल्ड्रिंकच्या बाटलीचं झाकण घेऊन ते हातोड्याने ठोकून ठोकून सरळ केलं जायचं. त्यानंतर खिळ्याने त्याला छिद्र पडायचं आणि त्यामध्ये मजबूत धागा घालायचा. बस, आपली चक्री तयार. मग आम्ही ती घेऊन मनसोक्त खेळायचो. मित्रांनो, मला याचं नेमकं नाव माहीत नाही, पण 1980च्या काळात हे जवळजवळ प्रत्येक घरात असायचं. त्याच्या आत गहू आणि धान्य साठवून ठेवलं जायचं. त्या काळात मोबाईल फोन नव्हता, त्यामुळे गाव आणि मोहल्ल्याचं दृश्यच काही वेगळं असायचं. आजकालच्या मुलींना सिरियल आणि व्लॉग पाहण्यातून वेळ मिळत नाही, पण त्या काळात मुलींचा टाइमपास करण्याचा हा एक भन्नाट मार्ग होता. मित्रांनो, 1980च्या काळातील या आईस्क्रीम समोर आजची महागडी आईस्क्रीम सुद्धा फिकी वाटेल. तुम्हीही अशी आईस्क्रीम खाल्ली आहे का? कमेंट करून नक्की सांगा. त्या काळातील दुकानांमध्ये अशा चुरण्याच्या गोळ्या हमखास मिळायच्या. त्या गोळ्या खाल्ल्यावर आपलं तोंड लाल व्हायचं. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे पैसे चलनात आहेत, पण 1980च्या काळात नोटा आणि नाणी अगदी वेगळी दिसायची. कदाचित आपल्यापैकी अनेकांनी ती नाणी किंवा नोटा पाहिल्या असतील, पण त्याचा वापर आपल्या काळात फार कमी लोकांनी केलेला असेल. जर तुम्ही 1980 किंवा 1990च्या दशकातले असाल तर अशी टॉफी तुम्ही नक्कीच खाल्ली असेल. ती खूप स्वस्त मिळायची आणि त्या काळात मुलांकडे पैसेही कमी असायचे. मित्रांनो, तुम्ही कधी असा वॉटर गेम खेळला आहे का? हा गेम अनेकदा मेळ्यात मिळायचा आणि आम्ही तो मोठ्या आवडीने विकत घ्यायचो. जे लोक माझ्यासारखी गावाकडचे आहेत त्यांना याचं नाव नक्कीच माहीत असेल. शेतात गेल्यावर अनेकदा आमच्या कपड्यांना चिटकायचं, मग आम्ही ते कपड्यांमधून काढायचो आणि मजा म्हणून आपल्या मित्रांच्या केसांना चिटकवायचो. मित्रांनो, हे आहे काजरोटा. याचा वापर काजळ तयार करण्यासाठी केला जायचा. काजळ बनवण्यासाठी ते आगीवर ठेवलं जायचं आणि त्यातून काजळ तयार व्हायचं. विशेषतः आपल्या आजीनानी याचा वापर करत असत. मित्रांनो, जर तुम्ही 1980 किंवा 1990च्या दशकातले असाल तर असा अँटेना तुम्ही कधी ना कधी नक्कीच हलवला असेल. जेव्हा पाऊस किंवा वादळ यायचं तेव्हा अँटेना फिरायचा आणि टीव्हीवर सिग्नल गायब व्हायचा. मग आम्ही घराच्या छतावर जायचो आणि अँटेना इकडे तिकडे फिरवायचो. खाली असलेली व्यक्ती ओरडायची
आता आला का सिग्नल, आणि अशा प्रकारे टीव्ही सुरू करण्यासाठी आमची टीमवर्क सुरू व्हायची. मित्रांनो ही आपल्या काळातील खूप मौल्यवान वस्तू होती. यामध्ये अनेक गोष्टी असायच्या. एकतर हे विजेने चार्ज व्हायचं, त्याच्यापुढे ट्यूबलाईट असायची जी रात्री प्रकाशासाठी वापरली जायची. याशिवाय त्यामध्ये टेप आणि रेडिओही असायचा, त्यावर आम्ही मनसोक्त गाणी ऐकायचो. मित्रांनो, आठवतंय का जेव्हा आपल्या हातात टॉर्च यायची तेव्हा आपणही अशी एक गंमत नक्की करायचो. आपण हे असं का करायचो हे आजपर्यंत माहीत नाही, पण ते करण्यात मजा मात्र खूप यायची. त्या काळात आमच्या शाळेत अशी अनेक मुलं होती जी आपल्या पुस्तकांमध्ये मोरपीस ठेवायची आणि म्हणायची की मोरपीस ठेवलं की विद्या प्राप्त होते. ही गोष्ट कितपत खरी आहे हे माहीत नाही, पण मी सुद्धा असं केलं आहे. मित्रांनो, तुमच्या घरातही अशी लाकडी गाडी नक्कीच असेल. ती चालवणारा आज मोठा झाला असेल, पण घराच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात अशा गाड्या अनेकदा पडलेल्या दिसायच्या. आणि हो, दिवाळीचा दिवस कोण विसरू शकतो. दिवाळी आली की बाबा आपल्यासाठी अशी बंदूक घेऊन द्यायचे. या बंदुकीने आम्ही मित्रांसोबत चोर पोलीस खेळायचो. 1980च्या दशकात यूट्यूब नव्हतं. त्या काळात गाणी ऐकण्यासाठी अशा कॅसेटचा वापर केला जायचा. ज्यांच्या घरात टेप रेकॉर्ड असायचा त्यांच्या घरात अशा कॅसेटचं कलेक्शन नक्कीच असायचं. तो काळ साधा होता, साधनं कमी होती, पण त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच खरा आनंद दडलेला होता. आज आपल्याकडे मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि मनोरंजनाची असंख्य साधनं आहेत, पण त्या काळातील मैत्री, खेळ, गल्लीतली धमाल आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद कदाचित पुन्हा कधीच अनुभवता येणार नाही. खरंच मित्रांनो, काय दिवस होते ते.